दंडवत काल आपण मिरवणूक पाहिली राजवेषामध्ये अक्कलपूरला. कुणी म्हणतं हे जावाई आहे, कुणी म्हणतं काय. आणि मग त्या गोसाव्यांच्या पुढं भाट साचले, कवाडे करते. वाद्यंत्रांचा एक नाद झाला. मग गोसावी राऊळगणाचा गारवठा पावला. पक्ष ते राऊळगण कुठं आहे ते? प्रतिस्थळामध्ये लोकसंस्थळात आहे ते. दुसऱ्या टीकेला आहे ते. 101 तर हा शब्द, तो शब्द इथून घेतलेला आहे, राऊळगण. तिथे दारवंठा पावले. तेथे गाणे भाटे बहुरूपी कळावंते किंभवण ओक्त जेतुकी ही कळा पात्रे. जितकं ज्याचं जे चांगलं आहे, सगळे कलाकार, कला दावणारे ते तेथे आपली कला स्वामींच्या चरणी पेश करतात. दरवाजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर हे स्वागत स्वामींचं चाललेलं आहे आणि तिने आपण पाहतो. डोळ्यांनी पाहावी, हृदयाने. देशाचा प्रधानमंत्री आला तर आपल्या जे स्वागत केल्या जातं विमानतळावर, राजभवनावर. हा अखिल विश्वाचा सम्राट आहे, त्यांचं स्वागत सध्या चालू आहे. त्या स्वागतामध्ये ही वेगवेगळी पात्र आपापली कला 26 जानेवारीला दाखवतात राजभवनावर. तसल्या सगळे कलाकार स्वामींना आपली कला दाखवत आहे. स्वामी तेही कला स्वीकार करतात आणि अनेकही उपाधी ओळखणे तेथे आहेत पाहायला. आणि मग हा अवसर झाल्यावर गोसावी आणि राजा अंगलगेशी राऊळगडांत प्रवेशले. आता आतमध्ये येतोय. आता हा बाहेर झाला सोहळा. हे सगळं संपल्यानंतर राजा, राजे, चांगलक, सैनिक, प्रमुख माणसं राऊळगणामध्ये प्रवेश केला. राऊळगणाचे सभेची बैठका झाली. ते माता मुख्य करून राणवसा समस्त संबंधित कनकाचा पर्यायी रत्नाचा दिती, अनेका पुष्पजाती, फळजाती, अनेक उत्तम वस्त्रे ऐसा पूजाविधी केला. आता या पूजेमध्ये आपण आता अवसर पाहू किंवा करू. केला तर फार उत्तम, पाहिला तर फारच चांगलं, अनुभवला तर त्याच्यापेक्षा चांगलं. अनुभूती चालला तर हृदयांची योग्य राहतात. तुम्ही चांगलं अनुभवलं त्याची प्रसन्नता राहत असते साधकाच्या अंतःकरणात आणि मग त्याचं मन सौम्य होत राहत. मनाचे उठावे म्हणजे तो शून्य अवस्थेतून परमेश्वराकडे प्रवेश चालू राहतो त्याचा साधनेचा. आता इथे मातारा आहे त्याची आलेली. आता घरचा परिवार कसा पेश होतो
संबंधिक आलेले आहेत आणि कनकाच्या पर्यायी रत्नाचा दिली. स्वामींच्या सभामंडपामध्ये पूजन चालू आहे. अनुपम्य मंगळ सोहळा आणि तो मंगळ काळ झालेला आहे. त्याला उपमा देता येत नाही. उत्तम वस्त्र आणि पूजा केलेली आहे. तिच्या अगोदर कोणी पूजा केली आहे तिथे? स्वामींची याच नगरात धनायसाची पूजा. तो एक मंगळ सोहळा या प्रसंगी आठवा. आता तो तिच्या घरी तिच्या राजवाड्यात आता रामधरण्याच्या राज्यसभेमध्ये हा प्रथमच पूजन सोहळा संपन्न होतो. आणि गोसाळ्याशी सभामंडपी शेष भरली. तेच रामधरण्याच्या राण्या ओवाळाव्या आल्या. माता आली श्रीचरणा तुळशी वाहिली. तेही तै लागोनी तोच नेम घेतला. ही आई माती कन्वेची आभाराची. ते स्वामींचं सगळं सौंदर्य लावण्य सगळं पाहिलंय आणि संकल्प केला की मी या चरणावर तुळशी वाहिल तरच जेवण कर. आजपासून महत्वाचा असतो. मग मर्दना मादने पूजा आरवणा इत्यादी विधी सर्वज्ञानी स्वीकार केला. गोसाव्याशी रामधरण्याच्या देव्हार चौकी दुर्गांत अवस्थान मास 10 महिने म्हणजे जवळजवळ वर्षभर आणि मग राहिलेला आहे सर्वज्ञ तेथे राजधर्म स्वीकारलेला आहे. ते म्हणतात धानुबाईच्या आवाराने रामधरण्याचा एकच आवार असं काही पोथांमध्ये दिसतं. दुर्गांत दुसरा आवारी रामधरण्याची दुसरी राणी होती. तेच गोसावी विजय करते. राजाला असतात असा पट्ट राण्या. श्रीकृष्णांना होत्या ना 8. मग तेथेही कधी कधी मर्दना माजणे होय आरोग्ना असे हे राज्यधर्म स्वामींनी स्वीकार केल्यानंतर तेथील तो सोहळा असा हा सुरू आहे आता. आणि त्या दरम्यान प्रतिदिनी अंबिनाथा विजय करणे तथा गरुड घोड्याची स्थिती त्या अनेक लीळा घडत गेलेल्या आहेत. आता आपण या रामधरणाचं आतलं काय आहे हेतू पाहू. त्यांनी त्या वृक्षाखाली स्वामींना बसलेलं पाहिलं नाही आणि आपल्या दुसाशी घेऊन गेल्यावर मनोरथ केले. पूजा वगैरे झाल्यानंतर की राजाचं लिखित आलं तर बरं होईल. आणि हा जो मनोरथ आहे मला वाटतं अचलपूरला मनोरथच पूर्ण करतात काय का भांडारे करायला मनोरथ पूर्ण झाला तो तेच पूर्ण केलं. आता रामधरणालाही तसंच झालं. लगेच राजाचा लखोटा घेऊन सेवक पोचतो. त्रास केव्हा होतं, का होतं, कुणाला होतं? तर म्हणाले मागा प्रमादांत सानुकूळ भाव ज्ञानास आदर म्हणून एक गोसाव्यास विनवणी करावयाची बुद्धी झाली आणि लगेच तात्काळ सांगेल.
म्हणजे काय केलं असेल त्यांनी? मागा, प्रमादांत, हा भाव पुढचा शब्द लय महत्वाचा. सानुकूळ भाव, अनुकूलता, सहानुकूलता. पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यातून मनात एवढ्या मोठ्या विकृती भरतात. ज्ञानी आला कुण्या पाहिलं ना, असा था तसा था, मला वाटत हे असे विपरीत विचार डोक्यात असतात. आणि वाटतं तरुण वगैरे काय काय मला ते सांगता येत नाही. आता कशाला आला उतडा हा ज्ञानी, गाव फिरून आलाय. काय हे मन जी कल्पना करतो, वयाच्या पलीकडे दुश्मनी असते, तो प्रसव बोलत असतो पाहिल्या. तर रामचरणाला तसं नाही झालेलं. तो सानुकूल भाव ज्ञानीयास आदर केलेला आहे. प्रमादानंतर श्रद्धा ठेवलेली आहे, तसा तो मिळलेला आहे. अनुकूल ज्ञान झालं की अनुकूल भाव राहत नाही. तो ऑपरेशन करतो, चिवडत बसतो तराजूचं बटन. स्वतःच नाही पाहत तरी आपण कोणाला आदरपूर्वक दंड केला का, स्वागत केलं का, कोणाला बसा म्हणलो का, असे घरात पळून जायचे. पाहिलं की सगळं करायला वेळ आहे, त्या करायला ताकद नाही. हे का करू वाटत नाही? त्याचा अर्थ असा एक तो विपरीत भाव अंतःकरणात. ते कसं जीवाला, त्याला काही कोचिंग क्लासेस नाहीत, काहीच नाही जरूर. वाईट गोष्टीचं कुठं आहे? सानुकूल भाव. दुर्योधनाने आगमन श्रीकृष्णांचं असंच केलं, स्वतः गेला आणायला. आतमधून प्रतिकूल भाव सांगितलं, म्हणाले महाराज आता आमच्याकडे आहे आजचं भोजन. 6 महिन्यापासून तयारी चालू आहे म्हणाले. संपूर्ण विवेकातले बोलवलेले आहेत आयटम आचारी. तुम्हाला जे हवं. द्वारकेतून आलेत ना बाबा. कृष्ण म्हणाले, भाऊ तुझं माझा काही भाव नाही, नातंही नाही असं काही, आणि मी काय भुकेला पण नाही, प्रेम नाही, तुझा भाव नाही, आणि मला अगोदर दंडवत आहे. कुठला आहे? हे आमच्या विदुराकडचं आहे. विदुराला माहित पण नाही. हे असं सानुकूल भाव. विदुर हे पूर्व प्रमादांतून सानुकूल भावाने ज्ञानाचा आदर केलेला आहे. चांगल्यापैकी आदरामध्ये अनेक प्रकार. एक दिवस करायचा, दुसऱ्या दिवशी मुक्कामी थांबलं तर कधी जाईल की वाटतं ते बाबा घरातून. का? तोच भाव जावाया आल्यावर कसा होतो? राहावं वाटतं लेताना. साधू आल्यावर काय रोग आला काय? असं होतं. असं होत नाही ते शेवटपर्यंत. पूर्व आणि उत्तर क्षण दुर्लभता राहिला. ती केव्हा राहते? पूर्व प्रमादांत जर तुम्ही परमार्गाचा ठयाची सानुकूल भावाची वृत्ती, ह्या वृत्ती असतात अंतःकरणातल्या. मनबुद्धी चित्तामध्ये वृत्ती स्थिर असतात. म्हणून सर्वज्ञ म्हणाले, वृत्ती अधीन. वृत्ती खूप त्रासदायक असतात. आतमध्ये त्या स्वतःला दिसत असतात. बाहेर माणसाला काय कळते? वस्त्र घातलेलं आहे, केश काढलेले आहेत, आणि छान कपडे घातले, काळे, लाल, हिरवे, पिवळे, गुलाबी. आतल्या वृत्तीचं काय करणार? म्हणून त्याला अंतर्वृत्ती निरोध संन्यासपणा आतला प्रकार. त्याच्या अंतर्वृत्ती निरोध साध्य झाल्या, त्याचा संन्यास पूर्ण झाला. मग तो वेशांतर करो की न करो. वेशांतर केल्याने तुमच्या नजरेत अंतःकरणात ती शेवटपर्यंत जर विचारधारा थांबली तर बोधाचं काय काय? बोध निर्मित झाला. बोध निर्मित झाला, विधी सगळी झाला का? नाही. विधी निर्मित झाला, मग तुझ्याचं गोमतं तुम्हाला काही नाही.
मग सहाय्य कुठलं नाही. विधी सगळी सहाय्य कसं चालेल. किती नामस्मरण निधी झालं ना अगोदर, मग सहाय्य होत नाही. हा एक आतला विचार आहे नाही का. एवढं स्मरण करून विडा ठेवून का सहाय्य होत नाही. त्याचं आपलं उत्तर इथे आहे. सानुकूल आणि प्रतिकूल भाव प्रमादांत स्थिर झाला आणि तसाच मेला तो साधक, तर याही जन्मात अनुसरल्यावर किंवा कुठेही साधक ईश्वरीचा पाहिला आणि तो जर घरी आला आणि मठात आला, असे भाव निर्माण, चांगले आणि वाईट. आता राजवाड्यामधले कसले आहेत ते भाव? सानुकूल, सैनिक चांगले. त्यांनी सांगितलं नसतं राजाला तर कुठं देवाची भेट होणार. असा हा प्रकार इथे सांगितला. आणि म्हणून येणे वृत्ती झाली. आता त्या भेटीने भावाची वृत्ती झाली. 6 मास अरवणा पूजा लागली, त्यांना ती प्राप्त झाली. 6-10 मास तयार केली. ही लीळा साधनदाती केवळ साधन स्वामींनी दिलेला आहे. केवळाचा काय संबंध आहे? तर केवळाने जर साधन दिलं तरच तुमचं साधन चरित्र होतं, साध्य चरित्र होतं. आता हे कळायला लय अवघड. हे तुमच्या प्रतीतीने कळावं लागतं की माझ्या संबंधात हा सर्वज्ञानी केवळ स्वरूप आले ना व्यक्त होऊन आपल्या समोर. वचनाच्या रूपाने काय आहे? ईश्वराचं केवळ स्वरूप तिचं कार्य करतं. कसं काय शब्द सांगितला? तुमच्या भोवती तुम्ही त्या वचनाला हातात घेतलं, अंतःकरणात ठेवलं, त्या वचनाच्या रूढ झाले की लगेच केवळ स्वरूप कार्याने. त्या वचनाचा नुसताच अभ्यास केला, कधीही ते वचन आचरलं नाही, तर तिथे केवळ स्वरूप साधन दाखविले आहे नाही. आता जे उद्धरण कशात चालू आहे सर्वज्ञांचं, या संदर्भात ते उद्धरण आहे. ते केवळ स्वरूपाने क्रीडा करावी लागते. सर्वज्ञ उत्तरापंथी मी साधन दिले, हे माझे विधी आहे. हा विधी सांगून गेलाय या साधकाला, त्याने तो आतून स्वीकारलेला आहे, बाहेरून नाही. तो विकार विकल्प शून्य कुठून होतो? आतून. त्याच्या वृत्ती शून्य झालेला आहे. या लब्धी कुठून झाला? तो आतून. आलिंबनाच्या वृत्ती स्थिर आहे त्याचा. स्वभाव कुठं मात्रा दिली त्याने आतून. तो कटिबंध झालेला आहे. त्याला समजतं एक जरी गाठ झाला तरी त्याला घेत नाही पोट, हृदय घेत नाही, जीभ थांबून जाते. अशाला म्हणायचं स्वभाव. ते संपत बरोबर, हात थांबतो, जीभ थांबते, सगळं थांबते. त्या शून्य म्हणतात. केला गेला तर तिथे स्वामी त्या सोबत. तो झोपला तो स्वामी सोबत. ह्याला म्हणायचं साधन चरित्र सर्वज्ञांच्या केवळ स्वरूपाने होईल. माना आवडली तर स्वामी मांडी देतात. नटलं तिथं ते विधी मागे स्वामी नटतात. आणि स्वामींना काय अडचण आहे? तुम्हाला ऐकायला अडचण आहे? स्वामींना मांडी द्यायला, तुमचा हात हातात घेऊन चालायला काहीच म्हणजे असं काही अडचण नाही. तुम्हाला अशक्य वाटतं, कसं काय होऊ शकतं का? होतो. ही प्रतीती पंध आहे. हा प्रत्येक गोष्ट प्रतीतीने झाली. तुम्हाला काठा मोडला चालत नाही स्वामींना. मला कसं काय काठा मोडला?
कुणाला काटा म्हणला होता तरी लगेच सर्व मिळाले. हो आम्ही पाळतो. नाही म्हणाले मी नागनाथ हा नागनाथ काढ रे का. आणि तिला सर्वांनी बोलत गेले. ती आई म्हणते अगो बाई तू एवढ्या रात्री नाही काय स्वामी आले. मागे पाहिलं तर स्वामी नाही आहे. असं तुम्हाला एक रूप अंतःकरण वृत्ती जेव्हा तुमच्या लिळेत होता तेव्हा तुम्हाला सर्वज्ञ दिसतात. कुठली लीळा सांगितली की पटकन एक मिनिटा लीळा सरकून गेली ना हृदयामध्ये अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये ह्या लीळा स्थिर झाल्या पाहिजे. त्याला खरा संन्यास परानुकरण असतं. वचनाचा भाव अंतःकरणात स्थिर झाला पाहिजे. नुसतं वचन पाठ करून फायदा नाही. त्या वचनाच्या भावाने तुम्हाला बांधले गेलं पाहिजे. अंतर्वर्ती निरोध मग जन्माला ते सेन्सॉर काम करतात. वचन म्हणजे काय असतं बोधाने वचन रूप परमेश्वर ऍक्टिव्हेट होऊन सेन्सॉर रूपाने बसले. तुम्ही कुठेही गेले की ते वचन तुम्हाला बोलतं. सेन्सॉर ऍक्टिव्हेट होतो की ते आणि मला आज का अस्वस्थ वाटते तो दोष आहे. बर मला ह्या का बदलतात माझ्या अंतर्वर्ती. ह्या व्यक्तीला पाहिल्यावर मला काय असं अस्वस्थ वाटतं. वचन म्हणतो चल तिथून निघ. ते स्वामी घेऊन जातात. संयोग योग चांगले स्वतः करतात. आता एवढं बोललो तेवढं तुम्हाला कळायचं पुढे आहे. आणि तुम्ही खरंच अंतःकरणात ऐकलं तर तुम्हाला सगळं समजणार आहे. सार समजलं पाकिस्तान इथं सेन्सॉर आहे आपल्याला लागलेला. असं सर्वज्ञांचं असतं बरं ते. तर अशा प्रकारे सर्वज्ञांनी त्या रामधरणाचा भाव मागील प्रमादान जे जीवन जगलं त्याने जी साधू संतांचा ठाई सेवा केली ज्ञानियांचा आदर अति आदर केला मंगल पूजा केली आणि सरला. आता तो क्रियेचा ओघ इथे आला. असं सर्वांना जायला म्हणजे काय म्हणायचं कोणाच्या घरी संन्यास घेतला इकडं पुन्हा राज्य घेतला पुन्हा 1 वर्ष जवळजवळ 10 महिने राज्य धर्म स्वीकारले. फार मोठी लीळा आहे सर्वज्ञांच्या. केवळ स्वरूपाने हन्नट स्वीकार केले. अशी कठीण लीळा आहे खूप कठीण. आणि मग त्यानंतर जे नगर शृंगारलं गाजत वाजत आवाराशी नेलं तो सोहळा ते सगळे नगरलोक पूर्व प्रमादांतुल कणवायचे आहे. सगळ्यांचा योग येणं खूप कठीण असते. स्वामी आणले बायाने तोंड मोडला असतं आईनच मुर्खा मोडला असतं बायकांनी नाटक केले असते प्रवाळ कृष्ण घेऊन आले असते स्वामींच्या समोर. स्वामी 1 मिनिटही थांबले नाही आणि थोडा मनोरथ उन्हा झाला तर स्वामीला फार बनवून जाऊन बसले की नाही. मनोरथ जमत नाही. मग आपला मनोरथ कधी गुन्हा होतो आपल्यालाही माहित पडत नाही. इथल्या सगळ्या मनोरथाच्याच लीळा आहेत. अचल नावच काय त्याचं अचल. तुम्हाला अचल झालं साधन अचल होताना तुम्हाला अचल व्हावं लागतं. अचल होऊन जर चल झाले तर मनोरथ पूर्ण होतं. अगोदर स्थिर व्हा मग मनोरथ पूर्ण. पुन्हा स्थिर झाले तर आम्ही भांडून निघाले. आम्ही काही त्याचं घेऊन निघालो काय म्हणाले. अशा सगळ्या स्वरूपाच्या लीळा आहेत इथे.
केवळ स्वरूपाला काम केलेलं आहे. आणि मग त्या मिरवणुकीमध्ये चतुर्विध भूतग्राम आलेले आहे. सर्वांनी चतुष्पाद दिले ना भेट, ते बी अनुकूल संस्काराचे आहे. घोड्यावर बसले, घोडा तसाच आहे. दांडीवर बसले, दांडी तशी. मग आता इथे काही तात्विक भाग येतो, तो विचार अजून ठेवा. त्यानंतर लीळा घडल्या ना आता मूर्तीला वेगवेगळे उपकरण त्यांनी साथ सजवलेले आहे स्वामींना. सगळा सोहळाच आहे ना तो. तर तेवढ्या वेळामध्ये सर्व ज्ञानी आपल्या कोणाला कृपादृष्टीने दिलं, कोणाला स्पर्शाने दिलं. दृक्स्पर्शाला अंतःकरणाची चारी गोष्टींनी, चारी सामर्थ्य केवळ स्वरूपाला करावे लागले ऍक्टिव्हिटी. दृक, स्पर्श, आलाप, स्वामी असे प्रसन्न बसलेले आहेत ना तिथे दांडीवर. अहो बोलले असतील ना स्वामी, वाव राजा समोर साथ आहे, हे माझी सेवक प्रधान, हे माझे मंडळीचे राजे, हे त्या गावचे प्रधानमंत्री, हे त्या गावचे श्रेष्ठ महाजनांचे बाबा काय हो का. बर बर, दोन्ही बाजूंनी पूजन चालू आहे. आणि राजा, प्रमुख राजा गायडला तिथं आलेला स्वागताला हे आहे बरोबर. त्यांच्याकडे हे काम असतं माझ्या राज्य सांभाळायचं. माझे अंगलक सैनिक आहेत बरं, त्यांच्या बायका आहेत बरं. ते वरून जे पाहताय ना, तुम्हाला वरून पूजा करतायत ना बाबा, ते अति सुरक्षित बाया आहेत मोठ्या व्यक्ती. असं काही बोलणं असेल ना राजा, सर्वजणांना तर माहितीच आहे, सगळं माहित आहे तुमचं आतलं बाहेरला. ते सगळे विचार कळतात. आणि आता हा सगळा विचाराचा इथे आतली थांबते. आतून काय काय गडबड आहे सुरू झाली आता. आणि अंबीनाथ हाकडे जायचंय का. गोपाली बंद आहे की माहिती काय चालूच केलं नाही वाटतं. तर आता राजधर्म स्वीकारल्यानंतर उदयाची मर्दना मागणे होय, पाठाऊ प्रावरण होय, काढण्या घोडा पालांची. मग गोसावी गरुडा घोड्यावरी आरोहण करती. आता हे गरुड घोड्याची स्पेशल लीळा. दररोज स्वामींनी त्याच्यासमोर बसावं, प्रतिदिनी आंबेनाथाला विजय करावं. तेवेळी मार्गी गरुडा स्थिती होय, घोडा स्थितीची डोलत चाले. घोडाकडे डोललेला पाहिलाय का. आता हे तुम्ही कसं आठवतं त्याच्यावर लिहा ठकलते. मार्गी चालता गरुडाची गती शाळे, मा घोडा स्थितिवंत होऊन उभार आहे. स्थिती व्हायची संभ्रमित अवस्था आणि आनंदाने तो पुन्हा डोलत चलायचा. मग स्वामींच्या हातात काठी होती नाही का बारीक, घोड्याला चालवायची. राजे आहेत ना स्वामी आज. मला त्रास होत नव्हते. असं 2 एकर मध्ये हे सगळे मिरवणूक, ही अंबीनाथीचा घोडा, असे सगळे चित्र 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 दिसायला. मनोरथ केला तो आला.
असं सगळं 2 एकर असे लाईट लावलेले आहे, इस्त्री लावलेले आहे, 100 रुपये तिकीट बाहेर चालू आहे, गाड्या लागलेल्या आहेत, मध्ये सुरक्षा आहे, अंगरक्षक आहे आणि मध्ये असं बॅरिकेड केलेलं आहे आपण लांबून पाहिजे हात नाही लावायचा. प्रत्येक ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे या आणि आजकाल लाईट निघतो तरी लाईट दिसते आणि मधून सगळ्या लाईटी दिसतात चांगले मस्त. आणि हा गरुड घोडा आहे, डोलत गरुड घोडा कसा दिसेल तो दाखवावा लागेल ना तुम्हाला. चालताना डुलतोय, आनंद भोगतोय, स्वामी बसलेले आहेत, स्वामींच्या हातामध्ये काय आता चौरी आहे आणि तो गोसावी पाशीला मनुष्याशी गोष्टी लावती. स्वामी चालताना मनुष्याला बोलायचे, दारवंटा गरुडा वन उतरती आणि श्रीकरे खांदो थापटायची. स्वामींचा श्रीकराचा खांदा थापटायची, घोड्याचा श्रीकरीची चामाठी गरुडाची काणी खाली आणि तो स्थिती भोगी करा चामती आहे स्वामींचा. हा प्रेम केलं स्वामींनी चतुर्विधा भूतग्रामावर, सुंदर आहे का नाही. वाघावर केलं, कशावर केलं, बेडकावर केलं, घोड्यावर केलं आणि कोणता पक्षी आहे शहामृग. किती पक्षी आहेत स्वामींना. सांगितलं तुम्ही, सांगितलं द्याल नॅशनल जवळ आहे की याचं तुम्हाला आठवायचं असतं. म्हणजे अशाच प्रमाणे हेच आठवावं क्रम असाही नाही. भलं तैसा भलं ते भलत्या परी स्वामींचं मुक्त विधी आहेत नाही. मला या वचनाचे कौतुक. परमेश्वर एक अंतःकरणात आणा, याचप्रमाणे स्वामींना आठवावं नाही का. कानादिकने आठवा, लीळादिकने, वचनादिकने भारत बघा. माशांना स्वामी बोलले, काय स्वामींच्या तोटल्या. वनात काय स्वामी गुपचूप बसले सागरोडीच्या डोंगरात, चिकचिक येतच असतील ना, बघत असतील स्वामी पक्ष्यांकडे. मोर येत असतील, कोल्हे येत. डोंगर आहे ना तो सागरोडीचा, म्हणजे बोलवड्यात नाहीत ना स्वामी. तिकडे आला ना तो ह्याला आला ना तो दळपाई पडला पुण्या गावाला डाकराम. स्वामींनी दळपाई पडली, सापाशी भेटले तर तुम्ही भूतग्रामांना भेटले की नाही, आनंद दिलाय. तर हे अशा प्रकारे सर्वज्ञांचा कार्यक्रम बिजी शेड्यूल आहे सर्व. आणि सगळे प्रेमाने आनंदाने आहे बरं, विकृती कुठेच नाही. श्रीकरे खांदा थापटायचे स्वामी, श्रीकराची चामाठी गरुडाच्या कानी घालायची. आणि स्वामी उतरल्यानंतर तो बिचारा तिथं उभा राहायचा. बघत असतो स्वामींकडे टकामका टकामका. मग अशा प्रकारे सर्वांनी भित्री बिजी करायची. विहिरीशी गोडा. अरे वा,
विहीर पाहायला पाहिजे. विहीर असेलच की तिथे कुठे. विहीर आहे का तिथे? विहिरीचं स्थान. विहिरीमध्ये गोळा करायचे सर्वज्ञ. श्रीमुख प्रक्षाळायचे. श्री करे श्रीचरण उदक स्पर्श करती. विहिरीचं पाणी घेऊन सर्वज्ञ. विहीर डबडब भरलेले असेल. राजा आहे ना, काय करू. उदक स्पर्श करायचे ते. आणि मग अंबिनाथाशी बिजेकर तिकडे पाठ गादीवर उकडची उत्तराभिमुख आसन आरोहण होती. आता ही पूजा करण्याची पद्धत आहे. अंबिनाथाचं तांब आपण नमस्कार करतो. ते तांब नमस्कार करताना वेगवेगळे भाव तुम्हाला आता दिसतील येतात. आपला एकच भाव असते, तिच्या संबंध गेले. विशेषाला म्हणता का तुम्ही? गमत आहे का नाही? हे बघा देवा, श्रीचक्रधर स्वामी तुम्ही सांगितले ना, कुठे जास्त नको. तर अशा प्रकारे ते आता तुम्ही अंबिनाथाच्या तांब्याची लीळा ही उकडची उत्तराभिमुख. उकड आसन सर्वज्ञांचं आहे. बऱ्याच वेळेला उत्तराभिमुख आसन आहे आता. आणि अंगीच्या बाह्याशा वरत्या सारून माधानीचे उदक घेऊन अंबिनाथावर उदक घालिती सर्वज्ञ. दोन्ही श्रीकरी लिंग स्पर्शिती. हडप्या ते विडा मागोणी माधानी तिमोणी अंबिनाथाची पोफळ विडा वाहती. क्षणैक तेच निश्चळ बसती. मग बाहेरी चौकाची विजय करती. प्रदक्षिणा करती. कदाचित चौकी उत्तरेकडे कोणा आश्रय दोही खांबामध्ये नैरात्याभिमुख आसन होय. आधीच ते स्थान आहे. समस्त जन उभे असती स्वामींना पाहण्यासाठी. लोकाचे बैसा म्हणती आणि ते झुहारून बसती. कीर्तन पुराण होत असे तर गोसावी पुराण श्लोक 1-2 ऐकती. तेच वैष्णवांचे गाणे होत असे तर ते नावे काय किती. कदाचित बाळांना टेकोनी आसन. पेकणे होत असे तर पेकणे अवलोकित. त्यागो देती प्रदक्षिणा करती मग विजय करती. घोड्यावर आरोहण होती. काहीची चामती शिखरी घेती मागोर घोडा. मागवता आनंदे डुलत असे. आता 1 मिनिटात वाचलंय. जर तुमच्या पाठी असलेली त्याच्या आतमध्ये ते मंदिर किती मोठं असेल आणि स्वामी तिथे जाणार म्हणून राजानं केलेली ही राज्य व्यवस्था आहे. ती त्यांचं कुलदैवत आहे राजा. आणि मग राजाची जावाई येणार आहे म्हणून तिथं केलेली ती सगळी व्यवस्था आहे. तिथे काय काय ठेवलेलं आहे पहा राजाने. कोण कोण आहे तिथे आता सगळे दिसतील तुम्हाला लीळा आठवताना. अनुभवायचे तुम्हाला. कोण कोण आहे तिथे आता मंत्र म्हणणारे, श्लोक म्हणणारे, कीर्तन करणारे, आहे की नाही? पेखण करणारे. पेखणं पण आहे तिथे. पेखणं आहे म्हणजे स्वामी राज्य धर्मात आहेत ना आता. सगळ्या कलाकार त्या तिथे मंदिरामध्ये त्या सात्विक भावातली कला मंदिराच्या आजूबाजूला चालू आहे. नृत्य गान चालू आहे. वैष्णव आहे. वैष्णवांचा मेळावा तो पण ठेवला आहे. स्वामींची विशेष पूजा करणारे सेवक सोबत आहेत. पूजा कशी करायची, कसा विडा व्हायलाय स्वामींनी. पानं धुतलेलं, सुपारी धुतलेलं आहे ना. आणि काय काय केलंय सर्वज्ञानी. लिंगाला स्पर्श पण केलेला आहे. दोन्ही श्रीकरी, दोन्ही कराने पान आणि सुपारी चालविणे आणि तिथे निश्चळ
क्षणिक बसलेले असतात. देवाजवळ क्षणभर तरी बसावं म्हणतात ना. आता तुम्हाला दिसल ते सगळं. म्हणजे नेहमी नेहमी आठवलं तर तुम्हाला हे सगळं दर्शन दररोज करावं लागेल. ते म्हणतात इथे उत्तरीकडील कोणा आश्राईत जोई खांबामध्ये नैऋत्याभिमुख सर्वज्ञांचं थोडं असं म्हणायचं. आणि तिथे समस्त जन उभे आजूबाजूला स्वामींची पूजा पाहिजे आलेले दर्शनीय असतील किंवा स्वामींची आता जावई राजाचा जावई जे आले नाही तर मग सगळे गावाचे प्रतिष्ठित मग त्याची पूजा करतात. हा जावई अद्भुत आहे ना. हा विश्वाचा जावई आहे. विश्वाचा पती आहे की नाही. परमेश्वर पतीला जावई म्हणतात ना. मग हे पण तुम्हाला आता चिंतन करायचं. उदबत्ती लावून देत असतील. बेला तर अंबेनाथाला काय असेल बेल फुलं वगैरे म्हणजे असेलच ना सुगंधित अत्तराचा स्प्रे असेल. आणि काय असते तिथे बेलाला महादेवाला काय काय लावतात पिंडाला. हे सगळं सामग्री आहे. राजाचे जावई आहेत ना. काही काही लोक फार इंटरेस्टेड पूजा करतात. शास्त्रोक्त फुल कशाने कोण्या हाताने मग कसं व्हायचं फुल महादेवाच्या ह्या पिंडीला असं शिळा लावतात असा त्रिपुंड म्हणतात. तो कसा कोण्या बोटाने लावायचा बेल कोण्या हाताने कसा व्हायचा कोणत्या बोटाने व्हायचं विडा कसा व्हायचा कोण्या बोटाने हाताने व्हायचा पानं उलटे कसा वाची करायचे सुपारी कशी ठेवायची तुम्ही कशी ठेवता ते उदाहरण सांगू वगैरे वगैरे हे सगळा अवसर तुम्हाला पाहायचा आहे. फुलहार असतील तुम्ही गळ्यात फुलहार घालता पिंडीला फुलहार कसा घालत असतील ती पिंड कशी असली दोन्ही श्रीकरानं स्पर्श केलेली पिंड आहे. त्याला तांब लावलेलं आहे तांब्याचा पोट आहे त्या पाषाणाची थोडीच आहे. असं वगैरे कुठलं तरी आत्मदर्शन तुम्हाला तिथे दिसेल. आत्मनिवेदन आत्मदर्शन आणि आत्मभाव तिने ठिकाणचं वर्णन तुम्हाला घडलं. आपलं स्थान असो की हे कार्यक्रम आणि चिंतन तुम्हाला करता आलं पाहिजे. Then